नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। सरोज ही अद्वितवरती खूप चिडलेली असते। आता अद्वित हा सरोजच्या रूममध्ये सरोजची माफी मागण्यासाठी आलेला असतो। आई, तू माझ्यावरती विश्वास ठेव। त्या मुलीमध्ये आणि माझ्यामध्ये कोणतंही नातं नाही। तू जे बघितलं तो निव्वळ योगायोग होता। इथे सरोज ही खूप चिडलेली असते आणि ती अद्वितला म्हणत असते, मी बाकीचं कोणतंही तुझं ऐकून घेईल, पण फसवणूक नाही। या घरामध्ये जेव्हा मी आले तेव्हा तुझ्या वडिलांनी माझी फसवणूक केली। आता ह्या मुलीने माझं आयुष्य असं विस्कटलं आहे। आता तुझं आयुष्य असं विस्कटायला नको, एवढंच मला वाटतं। पण तू असं काही केलं नाहीस। तू त्याच मुलीशी हातमिळवणी केली। आता माझा मूड काही चांगला नाही। ज्या वेळेला माझा मूड चांगला होईल त्यावेळेला मी तुझ्याशी बोलायला येईल, असं ती अद्वितला म्हणत असते। आता अद्वितला सरोज असं म्हटल्यावरती खूप टेन्शन आलेलं असतं। आता अद्वित तिथून निघून जातो। तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की सोहम काजलच्या कॅफेमध्ये आलेला असतो आणि तो खूप शांत बसलेला असतो। सोहम विचार करत असतो की हिला आता मी आलो काय आणि नाही आलो काय, हिला काहीच फरक पडत नाही। काजल म्हणत असते की तू एवढा गप्प का, ऑर्डर काय आहे ते सांग। सोहम काजलला म्हणत असतो, ऑर्डर एवढीच आहे की तू शांतपणे बस, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे। काजल आता लगेचच खुर्चीवरती बसते आणि सोहमला म्हणत असते की काय प्रॉब्लेम आहे का, काही तुला विचारायचं आहे का। त्यावर सोहम म्हणत असतो हो। काजल सोहमला म्हणत असते की कलाताईला परत तुमच्या घरातले काहीतरी बोलले असतील, हाच तुझा प्रॉब्लेम असेल। सोहम म्हणत असतो की कलाताईला कोणीच काही बोललेलं नाही, मला तुझ्याशी बोलायचं आहे। त्यावर आता काजल ही हसत असते। सोहम आता काजलला म्हणत असतो, मागचे 3 दिवस झालं आपण भेटलो नाही, त्यावर तुला काहीच वाटलं नाही का। काजल म्हणत असते, मला कसे काय वाटेल, तू मला या कॅफेमध्ये भेटण्यासाठी रोज रोज येणार का, आणि तू रोज रोज आला तर तुझे पोट बिघडेल। सोहम म्हणत असतो की 3 दिवस झालं आपण भेटलो नाही, तरी पण तुला काहीच वाटलं नाही का। त्यावर काजल म्हणत असते, हो एकदा वाटलं, पण मला असं वाटलं की तुझ्या पोटामध्ये काहीतरी गडबड झाली असेल, त्यामुळे तू आला नसशील। सोहम म्हणत असतो, अगं तसं काही नाही, पण मी प्रत्येक वेळेला तुझ्या इथे खाण्यासाठीच येतो का। काजल म्हणत असते, हो बाकीचे कस्टमर तर खाण्यासाठीच येत असतात। आता सोहमला काजलला काय बोलावं हे समजत नसतं। सोहम आता तिथून उठतो आणि काजलला बाय म्हणून निघत असतो। आता काजल ही अरे मित्रा म्हणते, पण सोहम काही ऐकून घेत नाही आणि तिथून निघून जातो। काजल आता इथे विचार करत असते की ह्याला आमच्या दोघांबद्दल काहीतरी बोलायचं होतं, पण हा न बोलताच तिथून निघून गेला। आता काजल जाऊ दे म्हणते आणि तो विषय तिथे सोडून देते। सोहम आता बाहेर येतो आणि विचार करत असतो। तो म्हणत असतो, ही मला बाकीच्या कस्टमरसारखी समजते का, हिच्या थोडं सुद्धा काहीच लक्षात येत नाहीये। मी तासनतास या कॅफेमध्ये का येऊन बसतो हे तिला खरं समजत नाही का, ही ते मुद्दाम करते। सोहम आता म्हणत असतो की गेले 3 दिवस झालं आम्ही दोघं भेटलो नाही, तरी हिला अजिबात माझ्याबद्दल काही वाटत नाही। आता काहीही झालं तरी मी हिला विचारणार, आणि असं म्हणून तो आता कॅफेमध्ये जातो। तर आपल्याला इकडे पाहायला मिळतं अद्वित आणि कला ही रूममध्ये बसलेले असतात। कला ही आता अद्वितला म्हणत असते, अरे सरोज मॅडम खरंच तुझ्यावरती चिडल्या का रे, ह्याचाच मी विचार करत होते। आता अद्वित म्हणत असतो, तू हे सगळं मुद्दाम केलेलं आहेस, तुझ्यामुळे माझी आई माझ्यावर चिडलेली। कला आता इथे म्हणत असते, काय मी काय केलं। त्यावर अद्वित म्हणत असतो की तू मला फसवलेला आहेस। अद्वित आता सांगू लागतो की तुला रात्री झोप लागत नव्हती आणि तू ते कोडं सोडवत होती, मी तुला येऊन मदत करावी म्हणून तू ते मोठ्याने वाचत होतीस। आता कला म्हणत असते, बाद चांदेकर तू वाटेल ते आरोप माझ्यावरती नाही करू शकत, तूच तिथे मुद्दाम आला आणि तू त्याचं उत्तर दिलं, पण मी तुला थांबवलं असतंस तर परत तुझं तेच चालू झालं असतं। माझी मी पेपर आणि पेन घेऊन बसलेली होती आणि खरंच तू काहीतरी बोलशील आणि तुझं ते बोलून ऐकून घेण्याची शक्ती माझ्यामध्ये नव्हती, त्यामुळे मी तुला काहीच बोलले नाही। अद्वित म्हणत असतो, हे सगळं खोटं आहे, कारण तू तर मोठ्याने कोडं सोडवलं नसतं तर मी तिथे आलोच नसतो, कारण तुझी बडबड ऐकून घ्यायला मला सुद्धा टाइम नाहीये। कला म्हणत असते की माझी मी ते कोडं सोडत बसली होती आणि मी तुला म्हटलं होतं का की माझ्या शेजारी येऊन बस आणि मला हेल्प कर म्हणून। आता अद्वित म्हणत असतो की माझी झोप लागली होती। कला म्हणत असते, पण अद्वित तू असा कसं काय आहेस, तुला खरंच वाटतं की मी तुला उठवलं नसेल।
आणि तू आता एक मोठा बिझनेसमन आहे, त्यामुळे तुला आता कळतच असेल की एखादा विचार करत असताना दोन्ही बाजूने त्या गोष्टींचा विचार करावा लागतो. अद्वित आता म्हणत असतो, उगच काही पण कारण देऊ नकोस, तूच मला उठवलं नाहीयेस. त्यावर कला आता म्हणत असते, अरे मी तुला खूप उठवण्याचा प्रयत्न केला पण तू उठलाच नाहीस आणि झोपेमध्ये पण माज दाखवला नाही तर तू मग तो अद्वित चांदेकर कोणता. आता अद्वित चिडतो आणि म्हणत असतो, कसला माज. त्यावर कला म्हणत असते की हे बघ, मी तुला सांगितलं होतं की उठ आणि वरती जाऊन झोप. तू मला असा म्हणलास की मी का वरती जाऊन झोपू. त्यावर कला म्हणत असते की तू मला तसा म्हणला म्हणून तर मी तुला काहीच बोलले नाही. कला आता म्हणत असते की यामध्ये सगळी चूक तुझीच आहे, तू मान्य कर किंवा करू नकोस. अद्वित आता म्हणत असतो की हे बघ, माझी उठल्या उठल्या सुरुवात ही अशी झाली, त्यामुळे दिवस माझा कसा जातोय हे मला सुद्धा आता माहीत नाही. मला आता तुझ्याशी काही बोलायचंच नाही. असं म्हणून तो आता उठतो आणि रागाने कपडे घेऊन बाहेर निघून जातो. कला ही इथे खूप चिडलेली असते. कला आता इथे बडबड करत असते आणि म्हणत असते की हा झोपल्यावरच फक्त निरागस दिसतो, पण हा जागेपणी राक्षसाला सुद्धा लाजवेल असा आहे. याच्या पुढे डोके आपटून घ्यावे आगाऊ कुठला, असं म्हणून आता कला ही शांत बसते. तरी इकडे आपल्याला पाहायला मिळतं, सोहम हा कॅफेमध्ये पुन्हा आलेला असतो. काजल ही सोहमला बघते आणि त्याच्याजवळ येते आणि त्याला हसून हाय असं म्हणते, पण सोहम हा तिच्याशी काहीच बोलत नाही. आता काजल सोहमला म्हणत असते, अरे मित्रा, मी तुला हाय म्हणलेला आहे. आज पाऊस बाहेर खूपच छान पडत आहे. इसी बात पर एक कॉपी होनी चाहिए. आणि तुला तर माहीतच आहे की इथलं हॉट चॉकलेट खूपच छान आहे. काजल म्हणत असते की बोल, तुला काय देऊ. त्यावर सोहम म्हणत असतो की तू पुढे बस. काजल म्हणत असते की बाकीचे पण कस्टमर आहेत, त्यामुळे मला लगेच कल्टी मारावी लागेल. तरीही काजल ही खुर्चीवरती बसते. आता काजल म्हणत असते, बोल, तू काय बोलणार होता. सोहम आता काजलला म्हणत असतो की मी मगाशी जे बोलणार होतो ते आत्ता बोलणार आहे. काजल सोहमला म्हणत असते की बिनधास्तपणे बोल, कारण मी ते एकटीच आहे. सोहम काजलला म्हणत असतो, पण तू सिरियसलीपणे ऐकून घेशील का. काजल म्हणत असते, हो मी सिरियसली ऐकून घेईल. सोहम म्हणत असतो की हे बघ, आपण 3 दिवस झालो भेटलो नाही, त्यामध्ये मी तुला खूप मिस केलं, पण तुला तर काहीच याचं वाटलं नाही असं मला वाटतंय. मला असं सारखं वाटत असतं की सतत तुझ्याशी बोलावं आणि तुला भेटावं. काजल म्हणत असते, मग त्यात काय एवढं, आणि तुला तर माझी आठवण आली तर तू लगेच कॅफेमध्ये येत जा. पण आपण असे रोज भेटणं हे चांगलं नाही ना. इथे मी काम करते, त्यामुळे मला जास्त तुझी आठवण येत नाही. आता इथे सोहम हे ऐकून जरा नाराज होतो. काजल म्हणत असते, नक्की तुला काय पाहिजे ते सांग, कॉफी देऊ की हॉट चॉकलेट देऊ. सोहम आता म्हणत असतो, काजल, खरंच तुला आपल्याबद्दल काहीच वाटत नाही का. असं म्हणून तो काजलचा हात हातामध्ये घेतो आणि घाबरत काजलला म्हणत असतो की काजल, मी तुझ्या प्रेमामध्ये पडलेलो आहे. काजल म्हणत असते की मला ते केव्हाच कळालं होतं. त्यावर सोहम म्हणत असतो, हे कसं शक्य आहे, तुला कसं समजलं. आता काजल म्हणत असते की हे बघ मित्रा, तू माझी जरा सिच्युएशन समजून घे. मला हे प्रेमात पडणं जरा कठीणच जात आहे, कारण मला कामाची खूप गरज आहे. आई वडील हे माझ्या कामावरतीच फक्त डिपेंड आहे, त्यामुळे तू मला समजून घे. आणि हो, मला हे माहीत आहे की तू मला खूप मदत केलेली आहे आणि मी ते आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे. आणि हे बघ, मी इथे काम करण्यासाठी येते आणि या ठिकाणी मला कोणता सुद्धा मॅटर नको आहे, त्यामुळे तुला जे काही पाहिजे ते मला सांग, ते मी देईल. असं म्हणून काजल आता तिचं काम करण्यासाठी तिथून निघून जाते. आता इथे सोहमला खूपच वाईट वाटलेलं असतं. इकडे सरोज ही आता अद्वित आणि कला यांचाच विचार करत असते. सरोज आता म्हणत असते, ह्या मुलीची तर निर्लज्जपणाची हद्दच झालेली आहे. मला तर हिला घराच्या बाहेर काढायचं आहे, पण ही तर गोड गोड बोलून अद्वितच्या आयुष्यामध्ये शिरेल आणि आबा तर काही हिच्याच बाजूने आहेत. आणि असं तर झालं तर मला ह्या घरातून तिला बाहेरच काढता येणार नाही. आता अद्वित आणि कलामध्ये घडलेलं सगळं तिला आठवत असतं. ह्या अद्वितला नक्की काय झालं आहे हेच मला कळत नाही. तो पूर्णपणे त्या मुलीमध्ये गुंतत चाललेला आहे. इथे आता सरोज ही एक कोरा कागद घेते आणि ती कलाच्या रूममध्ये येते. कलाला सरोज म्हणत असते, हे बघ, तू माझ्याशी काही सुद्धा बोलू नकोस, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. असं म्हणून ती आता रूमचा दरवाजा लावून घेते. सरोज आता कलाच्या हातामध्ये ती चिठ्ठी देते आणि कलाला म्हणत असते की हे सगळं तू आता वाचून घे आणि त्याच्यावरती सही कर.
कलाला आता समजत नसतं. कला म्हणत असते, हे नक्की काय आहे? कला आता कागदावर जे लिहिलं आहे ते वाचू लागते. मी कला दिनकर खरे आणि माझं लग्न हे अद्वितशी झालेलं आहे आणि हे लग्न मी फसवून केलेलं आहे आणि अद्वित बरोबर माझे कोणतेही प्रेमाचे संबंध नाहीत आणि अद्वितशी जवळीक साधण्याचा कोणताही प्रयत्न झाला तर मी स्वतःहून त्याच्याशी लांब होण्याचा प्रयत्न करीन. हे सगळं वाचून आता इथे कलाला धक्काच बसलेला असतो. आता कला सरोजला म्हणत असते की सरोज मॅडम, हे नक्की काय आहे? सरोज म्हणत असते की तू हे सगळं वाचलंच असेल. त्यावर कला म्हणत असते, हो मी सगळं वाचलेलं आहे, पण तुम्ही हे काय लिहिलं आहे ते मला काहीच कळत नाहीये. सरोज म्हणत असते, अगं तू तेवढी हुशार आहेस आणि वाक्यांचा अर्थ न कळण्याइतकं तू काही मूर्ख नाही. आता इथे कला म्हणत असते की तुम्ही जे लिहिलं आहे ते मला सगळं समजलेलं आहे, पण मला ते पटलेलं नाहीये. कला म्हणत असते की तुम्हाला जे म्हणायचं आहे तशी मी नाही. सरोज म्हणत असते की तू बाकीच्या घरातल्यांना सगळ्यांना गुंडाळलेलं आहेस, पण तू मला गुंडाळू नाही शकत. आता सरोज म्हणत असते, पण तू मला काहीही सांगू नकोस. जे तुला सांगितलं आहे ते तू कर आणि याच्यावरती सही कर. कला म्हणत असते की पण तुम्ही जे लिहिलेलं आहे ते मला पटत नाही. आता इथे सरोज म्हणत असते, पण काही बरोबर काही चूक ते तू मला सांगायची गरज नाही. या घरामध्ये मी तुला राहायला दिले हेच तुझे उपकार समज. त्यामुळे मुकाटपणे तू या पेपरवरती सह्या कर. आता कला म्हणत असते की मी या पेपरवरती सह्या करायला तयार नाही, कारण मला माहीत आहे की या घराशी माझा काही सुद्धा संबंध नाही. पण मी या घरामध्ये राहते म्हटल्यावर या घरातल्यांबद्दल व्यक्त करण्याचा अधिकार मला आहे. पण मी काय म्हणते हे एकदा तरी ऐकून घ्या. मॅडम, तुमचा माझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज झालेला आहे. तुम्हाला जे जसं वाटत होतं ते तसं दोघांमध्ये काहीही नाहीये. त्यावर सरोज म्हणत असते की हे बघ, प्रेमामध्ये पुढच्याला गुंतवायचं आणि पुढच्याशी गोड गोड बोलायचं आणि आपल्या दबावाखाली पुढच्याला दाबून ठेवायचं, हे सगळे कारण मला तुझे कळत आहेत. हे लक्षात ठेव की तुला वाटत असेल की तू जिंकलेली आहेस, पण तुझ्यासारखी माणसे हे विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नसतात. कला आता म्हणत असते की मॅडम नक्की काय बोलताय तुम्ही? त्यावर सरोजी म्हणत असते, मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाही. तू त्या पेपरवरती आधी सह्या कर. कला ही आता सरोज मॅडमच्या सांगण्यावरून पेपरवरती सह्या करायला तयार होते. पण कला म्हणत असते की खरंच मॅडम, तुमचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे. माझा आणि अद्वितचा थोडा सुद्धा संबंध नाही असं म्हणून आता कला ही त्या पेपरवरती सह्या करते आणि तो पेपर आता सरोज मॅडमच्या हातामध्ये देते. कला आता सरोजला म्हणत असते की माझ्यावरती नाही तरी पण तुमच्या मुलावरती तुम्हाला थोडा तरी विश्वास ठेवायला पाहिजे होता. तुम्हाला ह्या गोष्टीची काहीच गरज नव्हती आणि तुम्ही माझ्या सह्या घ्यायची पण काही गरज नव्हती. तुम्ही या घरात आल्यापासून तुम्ही माझा अपमान करताय, हे सगळं मी आता सहन करते आणि मी फक्त आजोबांसाठी या घरामध्ये राहते. मी माझ्या वागणुकीचा त्रास होईल असं तुमच्याशी सुद्धा वागत नाही, पण मी या घरातल्यांशी सगळ्यांशी चांगली वागते, तरीही तुम्ही माझ्यावर संशय घेताय. अशी सही घेऊन तुम्ही माझा अपमानच केलेला आहे. पण मी याआधी सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे, अद्वित आणि माझ्यामध्ये असा कोणता सुद्धा संबंध नाहीये आणि तो निर्माण करण्यासाठी सुद्धा मी काही सुद्धा केलेलं नाही आणि अशा खालच्या पातळीचे आरोप तुम्ही माझ्यावरती करू नका. सरोज आता कलावरती चिडलेली असते आणि सरोज आता कलाला म्हणत असते की तू इथून निघ. त्यावर कला म्हणत असते की मी या कागदावरती सह्या करणार नाही असं सुद्धा मी तुम्हाला म्हटली असती, पण मला तुमचा अपमान करायचा नव्हता आणि तो माझा अधिकार आहे. मी निमूटपणे त्या कागदांवरती सह्या केली आणि तुम्ही असं मला म्हणू शकत नाही की तुझा या घरामध्ये काहीच अधिकार नाहीये. एवढी वाईट मुलगी नाही मी. तुमच्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी आणि तुमच्या मुलाशी संबंध ठेवण्यासाठी या घरामध्ये मी फक्त राहत नाही. माझ्या आईवडिलांचे संस्कार तसे नाही आहेत. सरोज मॅडम, तुम्ही एक उद्योजिका आहात आणि अद्वितसारख्या मुलाला तुम्ही घडवलेले आहे, तरी पण तुम्ही असे वाईट आरोप कसे काय माझ्यावरती करू शकता? मी फक्त आईवडिलांच्या संस्कारासाठी या घरामध्ये आहे आणि तुम्ही त्यांचा सुद्धा खूप अपमान केलेला आहे, तरी पण मी हे सगळं सहन केलेलं आहे. तुम्ही एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीबद्दल असं बोलत आहात. तुम्ही जो अपमान हा केलेला आहे तो माझाच अपमान नाही तर माझ्या चारित्र्याचा सुद्धा अपमान आहे असं म्हणून कलाचे डोळे भरून आलेले असतात. असं म्हणून आता कलाही तिथून निघून जाते. आता सरोज म्हणत असते की ही स्वतःला काय समजते, माझ्या घरात येऊन ही मला शिकवते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत
अद्वित हा अंजूला म्हणत असतो की कुठे आहे तुझी ताई, मी आल्यापासून ती माझ्या समोरच आलेली नाही. त्यावर आता आबा म्हणत असतात की ती तिच्या माहेरी गेलेली आहे. इथे अद्वित हा विचार करत असतो की हिला डिझाईन करायचे असतील त्यामुळेच ती त्या घरी गेलेली असेल, हिला स्वतःला सिद्ध करायचं असेल. तर इकडे कला ही खूप दिनकरपाशी रडत असते. कला ही आता तिच्या बाबांना म्हणत असते की मी त्या घरामध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा खूप प्रयत्न केला, तरी पण मला त्या घरामध्ये कोण सुद्धा समजून घेत नाही. आता दिनकर म्हणत असतात की तू एवढं घरातल्यांशी सगळ्यांशी चांगलं वागायचं की एक दिवस तुझी किंमत त्या घराला समजली पाहिजे आणि त्यांना असं वाटलं पाहिजे की आपण ह्या मुलीला ओळखण्याची चूक केलेली आहे. असेच मालिकेचे अपडेट्स जाणून घ्यायचे असेल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा.